नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जे के मास्टर मराठी या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत 20 मराठी जी के प्रश्न, जे सामान्य ज्ञान, पोलीस भरती, MPSC आणि तलाठी सर्व स्पर्धा परीक्षांना चालणारे हे 20 प्रश्न जी के घेतलेले आहेत. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लास्टचे प्रश्न काही महत्त्वाचे आहेत सारखे सगळी. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला तर आपला पहिला प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 1. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी कोणी परत केली? मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी वापस केलेली आहे. याचं योग्य उत्तर 3 आहे, ऑप्शन क्रमांक. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या आयोगाने केली? मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करणारे आयोग हे हंटर आयोग होते. याचं योग्य उत्तर 1 नंबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 रॉयल इंडियन नेव्हीचा ठराव 1946 मध्ये कुठे झाला? मित्रांनो, रॉयल इंडियन नेव्हीचा ठराव ओटावा, कोलकाता येथे झालेला आहे. ऑप्शन क्रमांक ए याचं 1 उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 होम रूल चळवळ कोणी सुरू केली? मित्रांनो, होम रूल चळवळ हे ऑप्शन क्रमांक 1 ॲनी बेझंट याने सुरू केलेली आहे चळवळ. आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणजे लोकमान्य टिळक यांनी हे होम रूल चळवळ सुरू केलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली. ऑप्शन क्रमांक 1 याचं 1 उत्तर आहे मित्रांनो, ॲनी बेझंट. प्रश्न क्रमांक 5 पुणे करार कोणामध्ये झाला? मित्रांनो, पुणे करार पुण्यामध्ये झालेला आहे. पुणे करारमध्ये 2 व्यक्तीचं संमेलन झालेलं होतं. ते व्यक्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला आहे. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कुठून केली? मित्रांनो, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात यांचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका येथून चालू केलेले आहे मित्रांनो गांधीजींनी. प्रश्न क्रमांक 7 बंगालची फाळणी रद्द कोणी केली? मित्रांनो, बंगालची फाळणी कोणी रद्द केली हे प्रश्न क्रमांक 3 लॉर्ड हार्डिंग यांनी केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ह्या लॉर्ड हार्डिंगने केलेले आहे. प्रश्न क्रमांक 8 1907 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडण्याचे कारण काय? मित्रांनो, 1907 मध्ये काँग्रेसचे फूट पडण्याचे कार्य हे ऑप्शन क्रमांक 3 विचारसरणीतील मतभेद झाल्यामुळे त्यांच्यात फूट पडलेली आहे मित्रांनो. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 9 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो घोषणा कुठून दिली? मित्रांनो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो घोषणा हे ऑप्शन क्रमांक 2 सिंगापूर येथून दिलेले आहे. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सिंगापूर आहे. प्रश्न क्रमांक 10 भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? मित्रांनो, आपल्या भारतातील भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारी ऑप्शन क्रमांक 2 टिळक, लोकमान्य टिळक म्हणून त्यांना ओळखले जाते असंतोषाचे जनक. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कुठे झाले? मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन हे कोलकाता येथे झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 होम रूल चळवळ कधी सुरू झाली? मित्रांनो, होम रूल चळवळ ही 1916 रोजी सुरू झालेली आहे.
ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. चले जाव चळवळ कोणी सुरू केली? मित्रांनो, चले जाव चळवळ हे ऑप्शन क्रमांक 1 गांधीजींनी सुरुवात केलेले आहे. महात्मा गांधी हे उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14. चंपारणी सत्याग्रह कधी झाला? मित्रांनो, चंपारणी सत्याग्रह हा 1917 मध्ये झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. खेडा सत्याग्रह कधी झाला? मित्रांनो, खेडा सत्याग्रह हा 1918 मध्ये झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. असहकार आंदोलन कधी सुरू झाले? मित्रांनो, असहकार आंदोलन कधी सुरू झाले ते म्हणजे 1920 मध्ये चालू झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. सविनय कायदेभंग आंदोलन कधी सुरू झाले? मित्रांनो, सविनय कायदेभंग आंदोलन हे 1930 मध्ये सुरू झाले आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? मित्रांनो, काळा कायदा म्हणून हा ऑप्शन क्रमांक 1 रोलेट कायदा हा म्हणून ओळखला जातो. त्यालाच काळा कायदा म्हणून असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 मध्ये झालेली आहे स्थापना. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी म्हटले? मित्रांनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हा लोकमान्य टिळक यांनी म्हटले आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. तुमचे 20 पैकी किती बरोबर आले ते कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहायचे असलेच तर GK मास्टर मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊयात. ह्याच्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.